पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो आहे। पुण्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। टिपू सुलतान कोण होता? टिपू सुलतान बघितलं आपण हे सगळे दादा प्लीज, अहो दादा प्लीज ऐका ना माझं। अरे पुण्यातील या भागातील महर्षीनगरमध्ये फुटपाथवरती असलेला जो काय अनाधिकृत पद्धतीचा दर्गा आहे, त्या दर्ग्याच्यामुळे या भागातल्या नागरिकांना चालण्यासाठी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय। आंदोलन इसलिए हो रहा है, ये तथाकथित जो मज़ार है, मज़ार के खिलाफ हम आंदोलन निकाल रहे हैं। ये जो नगर पालिका का काम था, नगर पालिका के प्रशासनों ने क्यों इस तरह की परमिशन दी जो फुटपाथ पे मज़ार बना दिया। सगळ्या महाराष्ट्रामध्ये या लांड्यांनी यांची मजार बांधली आहे। मजार बांधून तिकडे मस्जिद बनणार, पुण्यामध्ये आतंकवादी हमला करणार म्हणून या इस्लामिक हे जेवढे बी यांनी या लांड्यांनी मजार बांधली आहे, फेकून टाका। बोला या लांड्यांचं करायचं काय? पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत। पुण्यातील लक्ष्मी चौकामध्ये आता विविध हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्याचं आपण पाहतोय। विविध हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत। पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांकडनं हे आंदोलन केलं जात आहे। आपण थेट दृश्य पाहतोय। जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं केली जाते। हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। विविध संघटना आता रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहतोय। पुण्यातल्या लक्ष्मी चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडनं आक्रमक आंदोलन केलं जात आहे। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी आता या संघटना आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। पुण्यातल्या लक्ष्मी चौकामध्ये सध्या हे आंदोलन केलं जातं। याच्या अगोदर आम्ही अनेक ठिकाणी गेलो, कधीच पुढे झालं नाही आणि हे जाणीवपूर्वक कुठेतरी आता हे दुसऱ्या दिवशी जे सोशल मीडियावरती जी पोस्ट फिरवली गेली त्याची ॲक्शनची रिॲक्शन जे आपल्याला पाहिलं। पण आता हा सगळा जो आहे होईल ना, त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय आणि पुढे करू त्याचा पाठपुरावा करून आम्ही काढू। नाही, लोकांची मागणी आहे त्या प्रकारे झालं पाहिजे। नाही हे आलो म्हणजे त्याचं नाही आलो आम्ही, त्याचं उत्तर नाही देत। हे इलिगल जे काही अतिक्रमण आपल्याला फुटपाथवर केलं पाहायला मिळतं, हे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे। नाही, फुटपाथवरती हे अतिक्रमण काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। बाहेरून लोक आमचं वातावरण हे काय स्थानिक लोक आहेत सगळे, हे कोण आहे? स्थानिक आहेत, महाराष्ट्रातले आहेत आणि हिंदू आहेत महत्वाचं। बघू आता काय म्हणतो। तुम्हाला परवानगी नाही आपण बघू शकतो संग्राम जगताप हे या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि लोकांचा विरोध असला तरी आम्ही हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरलो असं एक म्हणणं आहे। आपण बघू शकतो आता सगळ्या आंदोलकांना पोलीस चर्चा करतात त्यांच्याशी आणि हे आंदोलन मोर्चा जो आहे तो इथंच थांबवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। कुठली परिस्थिती चिघळू नये असं एकूण पोलिस म्हणून इथं पोलीस मिलिंद मोहिते सर आलेले आहेत आणि ते दोन्ही आमदारांशी म्हणजे आंदोलनात सहभागी झालेले आहेत। एक संग्राम जगताप आणि योगेश टिळकर या दोघांशी बातचीत करतात आणि हा मोर्चा इथंच थांबावा असा पोलिसांचा प्रयत्न का आहे, कारण पुढे जाऊन वातावरण खराब होऊ नये अशी त्यांची एकूण प्रयत्न आहे। बघूया आता त्यांना कितपत यश येते, पण आंदोलनकर्ते मात्र प्रचंड
आक्रमक भूमिकेत आपल्याला बघायला मिळतं. खास त्यांनी बघा हनुमानजीची मूर्ती आणली आणि ती मूर्ती डोक्यावर घेऊन ते इथं त्या करण्याचा प्रयत्न दिसतोय, पण पोलीस त्यांना रोखतायत. बघा तर पुढे काय होतं. एकूणच थोडक्यात परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे. तर बघू कुठून जात आहेत, कसं ते मूर्तीकडे कुठून निघलेत. बरोबर माघारीकडे चाललेत ते. दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय. आता पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे, त्यांच्याकडनं आंदोलन केलं जात आहे. पुण्यामधील फुटपाथवर वाढलेलं जे अतिक्रमण आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं सांगितलं जात आहे. संग्राम जगताप देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. आंदोलकांसोबत पोलिसांनी आता चर्चा केलेली आहे. आंदोलकांना या ठिकाणी थांबण्याची पोलिसांची विनंती आहे. फुटपाथवर अनधिकृतपणे ज्या पद्धतीने आज हे अनधिकृत थडगा आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज हे आंदोलन मोर्चा केला आहे. त्याच्या समोर जर कोण कोण आहे? सकल हिंदू समाज सकल हिंदू समाज चला आंदोलन परवानगी नाकारली. आम्ही पोलिसांच्या विरोधात नाहीच करते. आम्ही हे पुणे मनपाच्या विरोधात आपल्या हक्कासाठी करतोय. पण स्थानिकांचं म्हणणं असं आहे, आम्ही काय पाकिस्तानातून आलोय का? आम्ही स्थानिक नाही तर आम्ही पुणेकर आहे. नाही नाही हे तुम्ही ठरवू नका. मग तुम्ही त्यांना सांगा फुटपाथ रिकामा करून द्या. आंदोलन कशासाठी? आंदोलन इसलिए हो रहा है, ये तथाकथित जो मज़ार है, मज़ार के खिलाफ हम आंदोलन निकाल रहे हैं. ये जो नगर पालिका का काम था, नगर पालिका के प्रशासनों ने क्यों इस तरह की परमिशन दी? तो तर पुण्यातल्या लक्ष्मी चौकामध्ये आंदोलन केलं जात आहे. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. संग्राम जगताप देखील या ठिकाणी आंदोलकांसोबत आपल्याला पाहायला मिळतात.